महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा शरद पवारांच्या अवतीभोवती फिरू लागलंय। भाजप असो की मनसे, विरोधकांनी पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधायला सुरुवात केली। पवारांवरच सध्या राजकीय आरोप प्रत्यारोप का होत आहेत, पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। शरद पवारांवर राजकीय वार। विरोधकांचं एकच लक्ष, शरद पवार। विरोधकांचा निशाणा पवारांवरच का? शरद पवार वयाच्या 81व्या वर्षीही सक्रिय असलेले राजकारणातले बडे नेते। गेल्या 6 दशकांपासून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणात गाजत असलेलं व्यक्तिमत्व। महाविकास आघाडीचे सुपर सीएम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवारांवर दररोज नवनव्या आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। कधी काळी त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करणारे राज ठाकरे आता पवारांवरच जातीय वादाचा आरोप करतायत। तेंडुलकरांचं एक जे पुस्तक होतं, त्या पुस्तकाचं जे शीर्षक होतं ते मला असं वाटतं हे पवार साहेबांच्या बाबतीत आहे। हे सारं येतं कुठून? हे सगळं दैवी आहे, हे एका माणसाचं काम नाही। शरद पवार साहेब कधी छत्रपतींचं नाव घेताना तुम्हाला दिसणार नाहीत, कुठच्याही सभेमध्ये दिसणार नाहीत। आणि मग छत्रपतींवरचं राजकारण करायचं असेल, त्याच्यामध्ये जर जातीचं राजकारण करायचं असेल, माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठा बांधवांची भगिनींची जर माथी भडकवायची असतील, मग दुसरे कोणीतरी पुस्तकं लिहिलीत, मग ती ब्राह्मणांनी पुस्तकं लिहिलीत, मग अजून कोणीतरी काहीतरी लिहिलंय, पण तुमच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी करताय तुम्ही। केवळ मनसेच नव्हे तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपनंही शरद पवारांवर जातीय ध्रुवीकरणाचा आरोप केलाय। देवेंद्र फडणवीसांनी एकापाठोपाठ एक 14 ट्विट करत शरद पवारांवर निशाणा साधलाय। नवाब मलिक मुस्लिम असल्यानं दाऊदशी संबंध जोडल्याचा आरोप पवारांनी केला। बाबासाहेब आंबेडकरांचा 370 कलमाला विरोध असताना राष्ट्रवादीनं संदिग्ध भूमिका घेतली। इशरत जहां निर्दोष असल्याचा दावा पवारांनी केला। संविधानात धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नसतानाही मुस्लिम आरक्षणासाठी सातत्यानं पुढाकार घेतला। काश्मीर फाईल्समध्ये पंडितांच्या वेदनांचं चित्रण असतानाही शरद पवारांनी दुटप्पी भूमिका घेतली। फडणवीसांचे हे ट्विटर बाण हेच संकेत देत आहेत की विरोधकांचं लक्ष आता पवार हेच असतील। राजकारणात कळसावर असलेल्या व्यक्तीलाच कायम टीकेचा सामना करावा लागतो। शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा सध्या हेच घडताना दिसतंय। राज ठाकरे पाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवार यांनाच टीकेचं लक्ष केलेलं आहे। बहुधा येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार जड जातील की काय म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पवारांवर जोरदार टीका सुरू झाली आहे। गेल्या निवडणुकीत साताऱ्यात त्यांनी भर पावसात सभा घेतली आणि विरोधकांचे सत्ता स्थापनेचे मनोरथ अक्षरशः वाहून गेले। भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आलेले असतानाही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मोट बांधली आणि ते महाविकास आघाडीचे शिल्पकार ठरले। उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरीही शरद पवार हेच महाविकास आघाडी सरकारचा कणा आहे। त्यामुळेच पवारांना टार्गेट करून महाविकास आघाडीची पाळमुळं खिळखिळी करण्याचा नवा राजकीय प्लॅन विरोधकांनी आखलेला दिसतो। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।